म्हणजे केंद्रीय गावात जाऊन लोकांमध्ये जाऊन ही चळवळ उभा करण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे महादेव पाटील अंकाडे, दिगावर पाटील कोरडे, फालके सर, कारामुंगे, विसू पाटील व सर्व आमच्या संघर्ष समितीतले पदाधिकारी. सांगायचं तात्पर्य म्हणजे पाणी एक जीवन आहे. आम्ही नेहमीच म्हणतो पाणी किती महत्वाचं आहे आपल्या जीवनासाठी, मानवी जीवनासाठी किंवा पृथ्वीवरची जीव म्हणून आहे त्याच्यासाठी पाणी फार महत्वाचं आहे. परंतु आपल्या तालुक्यामध्ये जे एक अंतेश्वर बंधाऱ्यावरून झरी या ठिकाणी पाण्याचं लिफ्टद्वारे पाणी नेण्याचं जे षडयंत्र आपल्या आताच्या लोकप्रतिनिधीने घातलेलं आहे, अहमदपूरचे प्रतिनिधी आणि इथले लोह्याचे प्रतिनिधी या दोघांनी मिळून जवळपास 4000 कोटी रुपयाचा प्रकल्प त्यांनी हातात धरला आहे. त्याचं कारण व्याजच आहे. त्यांचं अर्ध यांचं अर्ध कमिशन आहे. जवळपास 4000 कोटीचं जर कमिशन म्हणलं तर पैसे किती कॅल्क्युलेटर मध्ये बसणार नाही शेतकरी साहेब, इतके जास्त त्याच्यामध्ये त्यांचं कमिशन होणार आहे. तरी त्यांनी लोकांचं हिताचं काम न करता आपल्या तालुक्यातून पाणी गेलं तर त्यांना हरकत नाही, परंतु आपला परपंच कसा चालला पाहिजे, आपला स्वतःचा विकास कसा झाला पाहिजे त्यांनी ते सगळ्याचे लोक असं ठरवत आहेत. परंतु आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीनं रक्ताचा सडा झाला तरी चालेल, तरी आपल्या इथलं पाणी जाऊ देणार नाही. या संघर्ष समितीमधून तुम्हाला मी सांगतो, वेळोवेळी आपल्याला कुठल्या बी आपल्या टोकाला जाण्याची गरज पडली, कुठलाही संघर्ष करण्याची गरज पडली तर आपण करू आणि ते पाणी जाऊ देणार नाही. हे तुम्हाला या ठिकाणी आम्ही अभिवचन देतो. आम्ही आता यावेळेच्या आंदोलन आता सुरुवात धरणे आंदोलनापासून मग आता डॉक्टर साहेबांना सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे आंदोलन राहतील. इथून पुढे रस्ता रोको राहील, गावागावात जाऊन आम्ही लोकांमध्ये जाऊन सह्याची मोहीम राबवू. ज्या आपल्या भागामधून जे पाणी अगोदर आपल्या भागाला द्या आणि जर तुम्हाला उरलेलं पाणी असेल का, परंतु आमचा भाग पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून पाणी जाऊ देणार नाही. हे आम्ही सर्व कृती समिती आणि आमचे मार्गदर्शक यांनी आम्ही विडा उचललेला आहे आणि आपल्या भागातलं पाणी जाता कामा नाही. अहो महादेवरावनं म्हणल्याप्रमाणे 150 कोटीचा बंधारा आहे आणि त्यांच्यावर प्रकल्प 4000 कोटीचा आहे. कारण बघा तुम्ही 4 नयाची मुरगी 12 नयाचा मसाला अशा पद्धतीचं त्याचं कामकाज आहे. आणि वर तोंडवरी करून आमदार म्हणतो की मी जोपर्यंत राहणार आहे माझी इच्छा आहे तोपर्यंत मी आमदार राहू. ही कशाची मस्ती आहे? ही पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या गोष्टीची त्यांची पैशाची मस्ती आहे. ती आपल्याला येईल त्या काळामध्ये आपल्या या संघर्ष समितीची मस्ती जिंकल्याशिवाय यावेळेस आम्ही शांत बसणार नाही आणि त्यांना पळती थोडी करू. त्यांना ते लाज वाटली पाहिजे आपल्या भागातलं पाणी चाललंय आणि तोडवडी करून तिथं नायगाव मध्ये म्हणतात की माननीय अजितदादा पवार साहेबांच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थित म्हणतात की आमच्या लवकर इथून पाणी घेऊन जा, संध्याकाळचं पाणी अंकलेश्वरच्या तिकडे मन्याडमध्ये नेऊन टाका आणि इथले लगेच बदलतात त्यांनी की आम्ही इथलं थेंब पर पाणी जाऊ देणार नाही. त्यांची जी दुपटी भूमिका आहे त्यावेळेस तुम्हाला सांगतो वेळोवेळी जे बदलतात ते आपल्याला या ठिकाणी त्यांना धडा शिकवायचा आहे. आपल्या 5 मागण्या आहेत आपल्या याच्यामध्ये आपल्या संघर्ष समितीमध्ये. आपल्याला अंतेश्वर बंधारा लोहा येथून तालुक्यातून हक्काचे लिफ्टद्वारे अहमदपूरला जाणारे पाणी त्यांची मान्यता रद्द करून सदरील प्रकल्प लोहा तालुक्यात गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. कारण आपल्या गावात ज्या भागामध्ये पाणी नाही तिथं अंतेश्वरचे लिफ्टद्वारे पाणी करून जिथं छोटे छोटे तळे तिथं टाकून आपल्या तालुक्यासाठी पाणी